तर नमस्कार मंडळी, एक छानसा एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आता हा व्हिडिओ जे नवीन आहे त्यांना खरंच रांगोळी काढता येत नसे ना, त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. म्हणजे अगदी सोप्यातली सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तोही चाळणीचा उपयोग करून. आपल्या जे चाळण्या असतात ना भाजीपाला ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये, त्याच चाळणीचा उपयोग करून मी ते रांगोळी काढलेली आहेत. आधी आपल्याला पूर्ण चाळणीवर पूर्ण पांढरा कलर टाकून द्यायचा आहे रांगोळीचा आणि त्यात ते डिझाईन आहे ऑलरेडी चाळणीला, त्यावरच आपल्याला मल्टी कलर घालून घ्यायचे आहेत, वेगवेगळे कलर घालायचे आहेत. म्हणजे एक प्रकारची मल्टी कलर रांगोळी आपली इथं तयार होईल. आता अशा पद्धतीनं जे लाईन तयार केले म्हणजे डिझाईन आहे त्याला, तर प्रत्येक जे कलर असतील तुमच्याकडे ते सर्व कलर त्यामध्ये घालून घ्यायचे. एक प्रकारचा गालिचेच आपलं इथं तयार करणार आहे. आता खरंच ज्या ताईंना रांगोळी काढण्याची आवड आहे आणि त्यांना रांगोळी काढता येत नसेल ना, त्यांनी ही पद्धत नक्कीच फॉलो करा. खूप सोपी आणि साधी आहे. तुम्हाला अजिबात डिझाईन वगैरे काढायची गरज नाही यामध्ये. फक्त त्यात जे लाईन आहे तिथंच आपल्याला कलर भरून घालायचे आहेत. खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा दिसते रांगोळी. आता रोज दारासमोर काढण्यासाठी तुम्ही अशी एकही रांगोळी काढू शकतात. जर मोठा सणवार असेल, तुम्हाला जर गालिचा काढायचा असेल तर तुम्ही याच चाळणीचा उपयोग करून एक गालिचाही तयार करू शकतात. आता माझा मी सेंटरला एक फूल तयार करून घेतलं आहे चाळणीनं आणि परत आपल्याला अशाच पद्धतीनं सेम आधी आपण ते पद्धत वापरली त्याच पद्धतीनं खाली पांढरा रांगोळी टाकून द्यायची आणि पुन्हा त्यावर आपल्याला एक एक कलर करून त्यामध्ये घालून घ्यायचे. ह्या रांगोळ्या दिसायला खूप सुंदर दिसतात आणि काढायला अगदी सोप्या असतात. तुम्हाला यामध्ये कुठलीही डिझाईन तयार करायची नाही किंवा हातानं वेगवेगळी डिझाईन करायची गरज नाही. फक्त आपल्याला जे चाळणीचं जे डिझाईन आहे त्यातच फक्त आपल्याला कलर भरायचे आहे. म्हणजे मल्टी कलर रांगोळी आपली तुमची तयार होईल. आता बरंच जणांना असं वाटते की सणवार असला तर आपल्याला पण गालिचा काढता यावं. तर गालिचा काढता येत नसेल ना, त्याने अशा पद्धतीनं चाळणीचा उपयोग करून गालिचा तयार करून बघा. 100% सांगते तुम्हाला ही रांगोळी नक्कीच आवडेल. अशा पद्धतीनं कुठल्याही सणावाराला काढून बघा. दारासमोरही सुंदर दिसेल आणि तुम्हाला पण एक समाधान होईल का आपण एक खूप मोठी रांगोळी काढली म्हणून. फक्त प्लास्टिकच्या चाळणीचा उपयोग करू, जी भाजीपाल्याला वापरतो तीच. आता मधोमध पण त्याच्या आपल्याला व्हाईट रांगोळी ठेवून द्यायची तिथं, म्हणजे डॉट. आता माझ्या चाळणीला अशा पद्धतीची डिझाईन आहे लांब लाईन करून. तुमच्या चाळणीला जर वेगळी डिझाईन असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचीही एक डिझाईन तयार करू शकतात. किंवा फ्रीजमध्ये आपण भाजीपाला ठेवतो छोट्या छोट्या टोकऱ्या ज्या असतात त्यामध्ये थोडी थोडी वेगवेगळी डिझाईन असते प्रत्येक टोकरीला. त्या अकॉर्डिंग तुम्ही त्यामध्ये कलर भरायचे किंवा तुमची एक अशी रांगोळी डिझाईन तयार होईल अशा पद्धतीची. तर अशा पद्धतीची तुमची लहान मोठी साईज जर टोकरी असेल तुम्ही लहान मोठी पण इथं रांगोळी काढू शकतात. अगदी सोपी आहे आणि प्रत्येकजण मागे वळून पाहतील एवढी छान आणि तुमचं कौतुक करून थकणार नाही एवढी छान आणि सुंदर रांगोळी दिसेल ही. कारण की आपण जर गालिच्या टाईपमध्ये सांगणार आहे तुम्हाला मी आज, म्हणजे मोठी रांगोळी सांगणार आहे की अगदी सोप्या पद्धतीनं, तेही सांडणीचा उपयोग करून. आता अशा पद्धतीनं मी 3 सर्कल इथं काढून झाले, तर हा एक चौथा सर्कल. अशा पद्धतीनं आपल्याला एक पूर्ण सेंटरला एक फूल घेतलं आहे आणि अजून पूर्ण एक सर्कल आहे आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला गालिचे तयार करून घ्यायचे आहेत. चाळणीचाच उपयोग करून आपण एक मोठी रांगोळी काढू शकतो. हे तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही. त्यात आपल्याला वेगळी डिझाईन पण काढायची गरज नाही. फक्त कलर तेवढे आपल्याला भरायचे आहेत. आता मी अशा पद्धती डिझाईन आहे तर पुन्हा तुम्हाला पांढरी काढायची असेल आणि त्यावरच फक्त एक एक डॉट ठेवून चमच्याच्यामधून जर आतमध्ये लाईन वळल्या तर तशी पण तुमचे फुल इथं तयार होऊ शकतात. पण एवढी झंझटही करायची गरज नाही. फक्त चाळणीमध्येच ऑलरेडी तुमची ते डिझाईन आहे त्यावरच आपल्याला हे कलर भरून घ्यायचे आहेत. म्हणजे अजूनही खूप सुंदर दिसेल ही रांगोळी तुमची. अशा पद्धतीनं मी इथं 4 सर्कल आपले इथं तयार झाले आहेत. आता जो आहे तो आपल्याला 5वा सर्कल तयार करून घ्यायचे आहेत. त्यात पण आपल्याला व्हाईट रांगोळी ठेवून द्यायची आणि त्यामध्ये एक एक सर्कल तयार करून घ्यायचे. आता बघितलं ना, काहीही वेळ लागला नाही. बोलता माझे 4 सर्कलसुद्धा झाले. हा 5वा सर्कल आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण हे सर्कल तयार करून घ्यायचे आहेत. आता पुन्हा साईडलाच आपल्याला चाळण ठेवून द्यायची. असे एक एक करून पूर्ण सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर जवळपास मी 7 सर्कलमध्ये ही रांगोळी तयार केली. तुमची चाळणी जर छोटी असेल तर तुम्ही छोटी रांगोळी पण होऊ शकते, म्हणजे गालिचा होऊ शकतो. अजून तुम्हाला मोठी रांगोळी करायची असेल तर मग तेही पद्धत सांगते, म्हणजे अजून तुम्हाला वाढवायची असेल तर अशा पद्धतीची रांगोळी. तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण सर्कलमध्ये डिझाईन तयार करून घेतली. त्यामध्ये आपल्याला व्हाईट डॉट एक एक ठेवून द्यायचा आहे आणि त्यामध्ये पिवळ्या कलरचा रांगोळी घातली, म्हणजे अजून खूप सुंदर दिसतील. कुणाला वाटणार नाही ही चाळणी प्लास्टिकच्या चाळणीपासून तुम्ही डिझाईन तयार केलेली आहे. आता पांढरी रांगोळी आपल्याला रबीच्याच मदतीने एक एक लाईन ओढून घ्यायची. जिथं आपण सर्कलची डिझाईन तयार केली होती तिथं एक एक गोल राऊंडमध्ये एक लाईन आपल्याला ओढून घ्यायची. आणि माझ्याकडे रांगोळी काढण्याची चाळण आहे, म्हणजे साशा आहेत, तिथं 5 याचा 5 लाईन आपण रांगोळी काढतो. तो साशा घेतला, रांगोळी घेतली आणि त्यानेच आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे डिझाईन तयार करून घ्यायची. एक आपला गालिच्या इथं
तयार झालं आहे. कुठल्याही सणावाराला तुम्ही ह्या गालिचा काढू शकतात. आता त्याच्यावर आपल्याला तुरे तयार करून घ्यायचे, 5 लाईन तयार करून घ्यायचे, खालीवर वळून सनी असे डॉट ठेवून द्यायचे. एक सुंदर डिझाईन एक वेगळी तयार होते आपल्या इथं. बघितलं ना, कोणाला विश्वास बसणार नाही, मी हे चाळणीपासून हा गालिचा तयार केल्या आहेत. अगदी सुबक आणि सुंदरसुद्धा आहे आणि आकर्षकसुद्धा ही रांगोळी. एकदा का अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करून बघा. कुठल्याही सणावाराला, आता संक्रांत पण जवळ येत आहे, तुम्ही अशा पद्धतीनं रांगोळी ही काढू शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असेल पेज नक्कीच फॉलो करा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.